श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी गृहिणी व्लॉग आपल्या चॅनलवरती मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करो आणि हे जे नवीन आलेलं वर्ष आहे हे सुद्धा तुम्हाला खूप सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावो ही स्वामी महाराजांनी चरणी प्रार्थना करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच प्रकारचे श्री स्वामी समर्थ महाराजांचे तुम्ही माझ्यासारखेच भक्त असाल, तुम्हाला त्यांचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्हाला आवडत असतील स्वामींचे व्हिडिओ पाहायला, तर नक्कीच आपल्या याला व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ छान छान तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईल. तर मंडळी, आपल्या या आजच्या व्हिडिओचा विषय तुम्हाला थंबनेलवरून समजलाच असेल. तर मंडळी, कसं असतं, नवरा बायकोचं नातं हे जन्मजन्मीचं नातं असतं. सर्वच नात्यांमध्ये महत्त्वाचं नातं किंवा प्रमुख नातं म्हणून नवरा बायकोच्या नात्याकडे पाहिलं जातं. मात्र सर्वच नात्यांमध्ये काही ना काही कुरबुरी जशा असतात तशाच नवरा बायकोच्या नात्यातसुद्धा असतात. किंबहुना नवरा बायकोच्या नात्यामध्ये जेवढं प्रेम असतं तेवढ्या जास्त कुरबुरीसुद्धा असतात. आणि मात्र कधी कधी काय होतं की या ज्या छोट्या छोट्या कुरबुरी असतात किंवा छोटी छोटी भांडणं असतात की ही इतकी विकोपाला जातात की त्यावरती तोडगाच आपल्याला काढावा लागतो. काहींचे नातेसुद्धा यामुळे तुटतात, घटस्फोट वगैरे होतात आणि त्याचा त्रास मग दोघांनाही होत असतो. मग अशा वेळेस आपल्याला काय करता येईल किंवा कुठली स्वामींची सेवा करता येईल याची सविस्तर अशी माहिती तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर तुम्ही नवऱ्यापासून लांब राहत असाल, तुमची म्हणजे केस वगैरे चालू असेल कोर्टांमध्ये किंवा खूप अजूनही बऱ्याचशा गोष्टी की नवरा दुसऱ्या बाईच्या आहारी गेला असेल किंवा तुमचं कुठलीच गोष्ट ऐकत नसेल, दारू पिऊन घरामध्ये गोंधळ घालत असेल, काहीही तुमचे प्रॉब्लेम असतील, तुमची सतत भांडणं होत असतील, तरीसुद्धा तुम्हाला यातून लवकर बाहेर काढण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही नवऱ्यापासून वेगळे राहत असाल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. याने खूप लवकर असं चांगलं इफेक्ट तुमच्यावरती पडणार आहे. तुम्ही अजूनसुद्धा व्हिडिओ पाहिले ना तरी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मिळेल की हे जे स्वामींचे आत्ता मी तुम्हाला उपाय सांगणार आहे ना, तर या उपायांनी नवरा बायकोच्या भांडणामध्ये खूप सारा फरक पडतो. आता माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर म्हणजे आमच्याही दोघांमध्ये बऱ्याचदा अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद व्हायचे. पण जशी 5 वर्ष होऊन गेली की जशी आम्ही स्वामी सेवा करायला लागलो तर तेव्हापासून त्यांच्या स्वभावामध्ये खूप सारा फरक पडलेला आहे. कारण त्यांचा स्वभाव खूप पटकन असं चिडायचे ते किंवा पटकन असे हायपर व्हायचे, असा त्यांचा स्वभाव होता. समोरच्या व्यक्तीचं ऐकून न घेता पटकन ते हायपर व्हायचे. तर बराच फरक आमच्या नात्यामध्ये त्यामुळे पडलेला आहे. कारण प्रत्येकाच्या नात्यामध्ये थोड्याफार कुरबुरी असतात, तसेच आमच्याही होत्या. पण आत्ता मला लास्ट टाईमचं आमचं भांडण किंवा आमचे वाद कधी झाले हे सुद्धा आठवत नाही. आता शक्यतो आमची भांडणच होत नाही. त्यामुळे तुम्हीसुद्धा या अशा प्रकारची स्वामी सेवा केली तर नक्कीच 100% तुम्हाला रिझल्ट याचा मिळणार आहे. तर कुठल्या स्वामी सेवा करायच्या आहेत, चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया. आता या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट मी तुम्हाला हे सांगते की सगळ्याच नवरा बायकोंमध्ये थोडेफार वादविवाद किंवा कुरबुरी होत असतात. आणि बऱ्याचशा बायकांचं असं सुद्धा असतं की माझा नवरा माझं काहीच ऐकत नाही किंवा फक्त आईचंच ऐकतो किंवा मग दारू वगैरे पितो आणि मी कुठलीही गोष्ट सांगायला गेले तर ऐकत नाही. आता हे पहिली गोष्ट अशी की कुठलीही जी बायको असते ती आपल्या नवऱ्याचं वाटोळं व्हावं किंवा त्याला चुकीचा कधी सल्ला देत नाही. पण तरीसुद्धा तुम्ही जर नवरा असाल आणि तुम्हाला वाटत असेल की आपली बायको आपल्याला चांगलं सांगते तर तुम्ही नक्की ऐका. पण कधी कधी असंही होऊ शकतं की तुम्हाला वेगळ्याच गोष्टी ती सांगत असेल तर हे सुद्धा ऐकणं चुकीचं आहे, अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे आपल्या संसार जर तुम्हाला वाचवायचा असेल तर तुम्हाला काही उपाय स्वामींचे करणं गरजेचं आहे. आणि बायकांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची, नेहमी नाते वाचवायचा प्रयत्न आपल्याला शेवटपर्यंत करायचा असतो. आपण जिथून आपल्याला सन्मान मिळतो ना तिथे आपण सन्मान देण्याचा प्रयत्न करायचा असतो. आणि कुठली बाई असो ती शक्यतो नवऱ्याला चांगल्यासाठी सगळ्या गोष्टी सांगत असते. त्यामुळे नवरे लोकांनी सुद्धा थोडंसं समजून बाईला घेणं गरजेचं असतं. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि खूप प्रभावशाली उपाय तुम्हाला सांगते. जर तुम्हाला तुमचा संसार किंवा तुमचं नातं टिकवायचं असेल तर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायलाच पाहिजे. जरी तुम्ही तुमच्या सासरी राहत नसाल, जर तुम्ही नवऱ्यापासून वेगळे राहत असाल, कुठे राहत असाल, तरीसुद्धा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा. आणि अगदी 8च दिवसात तुमचं पारायण संपते तोपर्यंतच जर तुम्ही 8 दिवसाचं पारायण केलं ना तर तुम्हाला 8च दिवसात फरक जाणवणार आहे तुमच्या नात्यामध्ये. कारण आता हल्लीचाच माझा अनुभव आहे, पण तो मी सोशल मीडियावरती सांगू शकत नाही की आमच्या नात्यातल्या एका जोडप्यामध्ये असा थोडासा प्रॉब्लेम झालेला होता आणि त्यांनी मला विचारून गुरुचरित्राचं पारायण केलं ना अगदी 8 दिवसात त्यांचं नातं बऱ्यापैकी म्हणजे खूप छान सुधारलं असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुचरित्राचं पारायण आपल्याला करायलाच पाहिजे जर आपला संसार आपल्याला वाचवायचा असेल तर.
आणि गुरुचरित्राचं पारायण करताना संकल्पयुक्त पारायण तुम्ही करा. स्वामींसमोर बसून अगोदर पहिल्या दिवशी संकल्प करा आणि त्यानंतर गुरुचरित्र पारायणास सुरुवात करा. कारण संकल्पयुक्त पारायण केलं तर त्याचा प्रभाव पटकन दिसून येतो. आणि गुरुचरित्राचं पारायण हे प्रभावी असं पारायण आहे किंवा प्रभावी अशी सेवा आहे. नवरा किंवा बायको कोणीही करू शकतं. जर असंही होऊ शकतं की बायकोसुद्धा घर सोडून गेलेली असेल तर नवरासुद्धा करू शकतो, किंवा बायको जर नवऱ्यापासून लांब माहेरी राहत असेल किंवा कुठेही राहत असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता, काहीच हरकत नाही. गुरुचरित्राचं पारायण तुम्हाला नक्की करायचं आहे. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची सेवा म्हणजे रोज तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय आणि 1 माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप हा करायचाच आहे. आणि शक्य असेल ना तुम्हाला तर 11 माळी जप करा, त्याचा प्रभाव खूप लवकर दिसणार आहे. पण बऱ्याच जणांना असा वेळ नसतो म्हणून 1 माळी केला तरी चालेल. पण जर खरंच तुम्हाला तुमचं नातं टिकवायचं असेल तर 3 स्वामीचरित्राचे अध्याय, स्वामीचरित्र सारामृताचे अध्याय आणि त्याचबरोबर 11 माळी स्वामी समर्थ नामाचा जप तुम्हाला माळेवरती करायचा आहे. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची सेवा सांगायची झाली तर स्वामीचरित्र सारामृताची तुम्ही 1 पाठ करू शकता, एका दिवसाचं पारायण करू शकता. 11 पाठ करू शकता तुम्ही, 21 पाठ करू शकता तुम्ही, 51 पाठ करू शकता तुम्ही, 108 पारायणं किंवा 108 पाठ स्वामीचरित्र सारामृताची करू शकता. आणि तुम्हाला 108 जर पारायणं तुम्ही केली ना स्वामीचरित्र सारामृताची तर तुमचं नातं स्वामींना जोडावंच लागेल, एवढं मी विश्वासाने सांगू शकते. 108 पारायणं तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताची नक्कीच करायची आहेत. एकदा करून पहा, फक्त कुणी सांगते किंवा मी सांगते म्हणून नाही, तुम्ही एकदा स्वतः खूप श्रद्धेने आणि संकल्पयुक्त पारायण करायची. अगोदर फक्त बसून वाचायचं नाही, संकल्प करायचा पहिल्या दिवशी आणि मग पारायणाला सुरुवात करायची. संकल्पयुक्त पारायण करायचं की स्वामींना सांगायचं की आमचं नातं जे आहे ते चांगलं होऊ दे, माझा नवरा माझं चांगल्या गोष्टी मी जे काही सांगते त्या गोष्टी माझ्या नवरा माझा ऐकू दे, आमच्या संसारासाठी सगळं चांगलं होऊ दे, मुलाबाळांकडे त्यांचं लक्ष येऊ दे, माझ्याकडे लक्ष असू दे, जेव्हा आम्ही आजारी वगैरे असू तर तेव्हा त्यांनी आमच्याकडे लक्ष देऊ दे. सगळं काही स्वामींसमोर बसून बोलायचं, संकल्प करायचा आणि स्वामीचरित्र सारामृताचं 108 पारायण तुम्ही करून बघा. नाही तुमचं नातं जुळून घेतलं ना स्वामींनी तर मग बघा तुम्हाला नक्कीच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. ही खूप अशी स्वामींची प्रभावी सेवा आहे. स्वामीचरित्र सारामृत आहे ना, हे प्रत्येकाच्या आयुष्याचं सोनं करणारा ग्रंथ आहे. खूप 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 स्वामी भक्त जे आहेत ना त्यांचं जीवन किंवा त्यांचं आयुष्य या सारामृतामुळे ना तारलेलं आहे. खूप सारे अनुभव मी फेसबुकवरती यूट्यूबवरती ऐकत असते ना, खूप म्हणजे हे सारामृत म्हणजे खरं ना ही एक जादू आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही स्वामीचरित्र सारामृताची 108 पारायणं नक्की करा. त्याचबरोबर जर पती पत्नीची तुमची भांडणे जी आहेत ती खूपच विकोपाला गेली असेल, नवरा तुमचं काहीच अजिबात ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसेल तर प्रत्येक गुरुवारी तुम्ही विष्णू आणि लक्ष्मी मातेची सेवा करा. कुठलीही सेवा तुम्ही करू शकता. मंदिरात जाऊन तुम्ही नैवेद्य दाखवू शकता किंवा घरामध्ये सुद्धा तुम्ही लक्ष्मीची आणि विष्णूंची सेवा करू शकता. ही सुद्धा खूप प्रभावशाली सेवा आहे. विष्णू सहस्रनाम स्तोत्र तुमच्या घरामध्ये नेहमी लावा. बघा याचा सुद्धा फरक तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. विष्णू भगवानाने श्रीलक्ष्मी मातेची तुम्हाला सांगितलं की त्यांची सेवा आपल्याला प्रत्येक गुरुवारी करायची आहे. अगदी सोप्या पद्धतीने विधिवत तुम्ही करू शकता, विधिवत पण सोप्या पद्धतीने. तर त्याच्यासाठी आपल्या घरामध्ये एखादा छोटासा, आता लक्ष्मीची मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये असते, विष्णूंचा छोटासा फोटो आपल्या घरामध्ये आणा. आणि अर्थातच ह्या सगळ्या सेवा तुम्ही जेव्हा करताय तेव्हा आपल्या देवाऱ्यामध्ये स्वामींचा फोटो असणं गरजेचं आहे. यथाशक्ती यथाभक्ती या सेवा तुम्ही करा. आणि स्वामींचा फोटो असणं खूप आवश्यक आहे, कारण या सेवा स्वामींपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. तशाही त्या पोचतात, पण आपल्या घरामध्ये स्वामींच्या फोटोकडे पाहिल्यानंतरच आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी पसरत असते. त्यामुळे या सगळ्या सेवा करत असताना स्वामींचा फोटो आणि स्वामीचरित्र सारामृताचं पुस्तक तुमच्या घरामध्ये असणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक गुरुवारी भगवान विष्णू आणि श्री लक्ष्मी मातेची सेवा करा. विष्णू सहस्रनामाचं पठण करा. सुक्ताचं पठण करा. जर तुम्हाला वाचता वगैरे येत नसेल तर तुम्ही अगदी मोबाईलवर सुद्धा लावू शकता, पण घरामध्ये सकाळच्या वेळेस किंवा एक तासभर तरी विष्णू सहस्रनाम आणि श्रीसुक्ताचं म्हणजे जे आहे श्रीसुक्त ते लावणं गरजेचं आहे प्रत्येक गुरुवारी. तर ही सुद्धा सेवा, जर तुमची भांडणं खूपच विकोपाला गेलेली असतील ना, ही सुद्धा सेवा खूप प्रभावी ठरणार आहे. तुम्हाला लवकरच त्याचा फरक घरामध्ये जाणवणार आहे की तुमच्या नवऱ्याचं वागणं बदललेलं आहे, तुम्हाला पटकन जाणवणार आहे. त्याचबरोबर अजून एक प्रभावशाली सेवा म्हणजे ऐक्य मंत्राचं पठण. तर ऐक्य मंत्र हा खूप प्रभावशाली मंत्र आहे.
हा ऐक्य मंत्र आपल्या घरामध्ये रोज जर तुम्ही त्याचं पठण केलं तर नक्कीच तुमच्या नात्यामध्ये किंवा घरात कुठली कुणाची जरी भांडणं असतील, घरामध्ये वादविवाद असतील तर नक्कीच त्यामध्ये फरक पडलेला दिसून येतो. त्यामुळे ऐक्य मंत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे. त्याची लिंक, जर ऐक्य मंत्र तुम्हाला माहिती नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. ऐक्य मंत्र म्हणजे काय किंवा ऐक्य मंत्र तुम्हाला देईल मी डिस्क्रिप्शनमध्ये. त्याचबरोबर तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्हाला करायचं आहे. तारक मंत्राच्या अनुष्ठानाचे एवढे म्हणजे चमत्कार झालेले आहेत ना, म्हणजे स्वतःचा माझ्या बाबतीत तारक मंत्राच्या म्हणजे चमत्कार झालेला आहे तारक मंत्राच्या अनुष्ठानाचा, जे मी माझ्या दुसऱ्या डिलिव्हरीच्या वेळेस केलं होतं. तो सुद्धा मी तुमच्याशी कधीतरी शेअर करेन, पण ते समोर शेअर करेल, बॅक कॅमेरा नाही. तर तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचं आहे. अगदी मेलेल्या माणसाला जीवदान देण्याची ताकद आहे. तर हे तर नवरा बायकोचं भांडण आहे, हे नक्कीच तारक मंत्राच्या अनुष्ठानाने हे तुमचं भांडण सुटणार आहे. तुमच्यातला तिढा, तुमच्यातलं जे आहे वादविवाद ना, ते नक्की 100% कमी होणार आहेत. तर तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं ह्याचा व्हिडिओ मी उद्या लवकरच लगेच तुमच्यासाठी घेऊन येईल, म्हणजे तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता. आता सगळ्यात शेवटचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, जो तुम्हाला कुठल्याही गुरुवारी केलं तरीसुद्धा चालेल. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला एक पिवळं वस्त्र घ्यायचं आहे. अगदी पिवळा पीस असेल तरी चालेल. त्यामध्ये 7 गोमती चक्र, 1 नारळ आणि 1 गुळाचा खडा आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या नवऱ्यावरून तो 7 वेळा उतरवायचा आहे. तर आता बऱ्याच जण म्हणू शकतील की नवरा माझं ऐकत नाही किंवा असं करत नाही. तर त्यांनी काय करायचं, नवरा जेव्हा सकाळी झोपलेला असेल ना, तेव्हा 7 वेळा उतरायचं आहे त्यांच्या अंगावरून, जशी आपण दृष्ट काढतो तसं, आणि पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत त्यांच्या उतरायचं आहे. आणि त्यानंतर ते वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला सोडून द्यायचं आहे. आणि त्याचबरोबर जर तुमच्या दोघांमध्ये सतत छोट्या छोट्या कारणांवर वादविवाद होत असतील किंवा सतत छोट्या कुरबुरी घरामध्ये चालू असतील, मुलांसमोर तुमच्यावरती नवरा ओरडत असेल आणि सतत तुमची भांडणं होत असतील, तर तुमच्या बेडरूममध्ये अशा प्रकारे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले ना, तर अशा प्रकारे राधाकृष्णांची मूर्ती किंवा फोटो तुम्हाला आपल्या बेडरूममध्ये लावायचा आहे. जसं की आमच्या लावलेला आहे. आता 2 वर्ष होईल हा मी लावून ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला राधाकृष्णाचा फोटो आपल्या बेडरूममध्ये लावायचं आहे. आणि आपल्या बेडरूममधील जी फरशी आहे ना, ती वर खाली असता कामा नये, एकदम एका लेवलमध्ये आपल्या बेडरूममधली फरशी असावी. तर अशा प्रकारचे छोटे आणि खूप प्रभावशाली उपाय मी तुमच्याशी शेअर केले, की जे की तुमच्या नवरा बायकोच्या नात्यामध्ये नक्कीच प्रेम निर्माण करतील. विश्वासाने यथाशक्ती भक्ती स्वामींना सांगून सगळे उपाय करा. स्वामींना विनंती करून करा, नक्की फरक पडेल. श्री स्वामी समर्थ.